नमस्ते बच्चों, कैसे हैं आप लोग। हिंदी की कक्षा में आपका स्वागत है। मेरा नाम ममता कश्यप, बेंगलुरु के मल्लेश्वरम में निहित निर्मला रानी प्रौढ़शाला में हिंदी अध्यापिका के तौर पर कार्यरत है। भारत एक त्योहारों का देश है ना बच्चों। यहाँ लगातार जनवरी से लेकर दिसंबर तक त्योहारें ही त्योहारें चलते रहते हैं। यहाँ अनेक प्रकार के धर्म के लोग भी रहते हैं, है ना। ये हिंदू धर्म, इस्लाम, ईसाई, बौद्ध धर्म, जैन धर्म, अनेक आदि। लेकिन विश्व के कोई भी कोने में ये हम लोगों को देखने को नहीं मिलेगा। ये लोग अपने अपने धर्म के अनुसार त्योहारों को मनाते हैं। इन्हें धार्मिक त्योहार कहा जाता है। ये धार्मिक त्योहार अपने जनजीवन में एक विशेष महत्व रखता है। हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी की 8वीं कक्षा में निहित 15वीं पाठ भारतीय त्योहार पर आज हम लोग प्रकाश डालेंगे। चलिए पाठ के ओर चलते हैं। भारतीय त्योहार। आपके पाठ्य पुस्तक में इस पाठ को रखने का उद्देश्य क्या है, चलिए देखते हैं। पाठ का आशय के ओर। इस पाठ के द्वारा भारतीय संस्कृति और आचार विचार से परिचित होते हैं। ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಭಾರತದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹಾಗೂ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। साहित्य में अनेक प्रकार होते हैं, जैसे कहानी, उपन्यास और एकांकी, है ना, गद्य, पद्य और उसमें निबंध भी एक प्रकार है। निबंध गद्य लेखन की एक विधा है। निबंध में सहज, सरल और आडंबरहीन ढंग से व्यक्तित्व की अभिव्यक्ति होती है। किसी एक विषय पर विचारों को क्रमबद्ध कर सुंदर, सुगठित और सुबोध भाषा में लिखी रचना को निबंध कहते हैं। ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮುಕ್ತವಾಗಿ ಒಂದು ಹಾಳೆಯ ಮೇಲೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವುದೇ ನಿಬಂಧ। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಬಂಧ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ अल्वा। जो भारतीय त्योहार पाठ है वो एक निबंध रचना है। शुद्ध उच्चारण के साथ अगर पाठ पढ़ा जाए, पढ़ने में आपको भी अच्छा लगेगा और सुनने वालों को भी अच्छा लगेगा, है ना। चलिए अब हम आदर्श वाचन करते हैं और कोशिश कीजिए कि आप भी ऐसे ही पढ़ेंगे। इसे नई फसल का त्योहार भी माना जाता है। इस अवसर पर खेत हरे भरे दिखाई पड़ते हैं और रबी फसल कटाई के लिए तैयार रहती है। इस कारण गांवों के किसान खुशी और उमंग से भर जाते हैं। इसीलिए इस पर्व को उत्सव के रूप में भी मनाते हैं। इस त्योहार के दिन सब मिलकर ओजपूर्ण भांगड़ा और गिद्दा नृत्य करते हैं। जैसे हम पढ़े वैसे ही आप भी पढ़ने की कोशिश करेंगे। इस पाठ में कई कठिन शब्द आए हैं बच्चों। उन शब्दों के अर्थ जानना भी ज़रूरी है। पहला है त्योहार। त्योहार शब्द का अर्थ है पर्व। पर्व अंद्रे हब्बा। उमंग, उल्लास अंद्रे उत्साह। धरोहर, धरोहर का अर्थ है संपत्ति ಅಂದರೆ ಸಂಪತ್ತು, ನಾವು ಆಸ್ತಿ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೇವೆ। ಅವಲೋಕನ್, देखना ಅಂದರೆ ನೋಡುವುದು। प्रतीक्षा का अर्थ है इंतज़ार ಅಂದರೆ कायुವುದು। चलिए बच्चों पाठ शुरू करते हैं। समस्त विश्व में भारत ही एक ऐसा देश है जहाँ पर्व एवं त्योहार का सिलसिला वर्ष भर चलता रहता है अल्वा मಕ್ಕಳ। ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇಡೀ ವರ್ಷ ನಾವು ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸ್ತೇವೆ। भारतीय जनजीवन में इन धार्मिक उत्सवों और त्योहारों का महत्व है। ನಾವು ಯಾವುದೇ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ರೂ ಅದರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ, ಯಾಕೆ ನಾವು ಆ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ। यहाँ पर कई
त्योहारों का नाम दिया गया है। चलिए आपको भी पता है, देखते हैं। मकर संक्रांति, बैसाखी, दशहरा, दिवाली, युगादि, ओणम, विशु, क्रिसमस, रमज़ान इत्यादि ऐसे ही त्योहार हैं। सबसे पहला त्योहार देखते हैं मकर संक्रांति के बारे में। मकर संक्रांति प्रति वर्ष जनवरी महीने में पूरे भारत, ವಿಶೇಷತಃ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ में ಮನಾಯ ಜಾತಾ है। ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳ, ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಅಂದರೆ ಏನು ಹಬ್ಬ ಅಂತ? ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ರೈತರ ಹಬ್ಬ। ಇದು ಯಾವಾಗಲೂ ಜನವರಿ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ। ಪೂರಾ ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ, ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿಯೋ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿಯೋ। ಆದರೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಚರಿಸ್ತಾರೆ। ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಹೊಸ ಅಕ್ಕಿ, ಬೆಲ್ಲ, ಬೇಳೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಂದು ಅಡಿಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಖಿಚಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲೂ ನಾವು ಅದನ್ನೇ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದರೆ ಅದನ್ನು ಪೊಂಗಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। संक्रांति को फसल की कटाई का त्योहार भी कहा जाता है और इस त्योहार को घर घर में सुख संपत्ति के संकेत के रूप में मनाया जाता है। ಸಂಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಕಟಾವಿನ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ರೈತರು ತಾವು ಬೆಳೆದ ಬೆಳೆಗಳನ್ನು, ಇನ್ನೇನು ಬೆಳೆದು ನಿಂತಿವೆ ಬೆಳೆಗಳು, ನೋಡಿದ್ರೇ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ। ಈ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಇವಾಗ ಕಟಾವು ಮಾಡಬೇಕು। ಇವಾಗ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇವರು ಪೈರುಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ। ಅಕ್ಟೋಬರ್, ನವಂಬರ್, ಡಿಸೆಂಬರ್, ಜನವರಿ 4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಬೆಳೆದು ತಯಾರಿರುತ್ತೆ। ಇವಾಗ ಅದನ್ನು ಕಟಾವು ಮಾಡ್ತಾರೆ। ಈಗ ಮಕ್ಕಳ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಅಂತೆ, ಮಷೀನ್ಸ್ ಅಂತೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಹೊಲದಲ್ಲಿ ನಾವು ಬೆಳೆಗಳನ್ನ ಬೆಳಿತೀವಿ। ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು? ಎತ್ತುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಉಳುತ್ತಾ-ಇದ್ರು। ಈ ಹಬ್ಬ ರೈತರಿಗೆ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವವಾದದೋ ಜಾನುವಾರುಗಳಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಮಹತ್ವವಾದದ್ದು। ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಹಸುಗಳ ಕೊಂಬುಗಳಿಗೆ ಪೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿ ಕುಚ್ಚೆಲ್ಲ ಹಾಕ್ತಾರೆ, ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಬೆಂಕಿನ ಹಚ್ಚಿ ನೋಡಿ ಈ ಥರ ಜಂಪ್ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ। ಸೊ ಈ ರೀತಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಸುಖ ಹಾಗೂ ಸಂಪತ್ತಿನ ಸಂಕೇತವಾಗಿ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ। युगों से ऐसे माना जा रहा है कि इसी दिन से उत्तरायण पुण्यकाल प्रारंभ होता है और इस दिन सूर्य मकर राशि में प्रवेश करता है। ಯುಗ ಯುಗಗಳಿಂದ ಈ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳ। ಈ ದಿನ ಉತ್ತರಾಯಣ ಪುಣ್ಯಕಾಲ ಶುರುವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಈ ದಿನದಿಂದ ಸೂರ್ಯ ತನ್ನ ದಿಕ್ಕನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ತಾನೆ, ಮಕರ ರಾಶಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾನೆ। यह विश्वास है कि उत्तरायण में देह त्याग करने वाले व्यक्ति जन्म मरण के चक्र से मुक्त हो जाता है। ಜನರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸವಿದೆ, ಉತ್ತರಾಯಣ ಪುಣ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ದೇಹವನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಾನೋ, ಮರಣವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾನೋ ಅವನು ಜನ್ಮ ಮರಣದ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ಸಿಲುಕಾಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ। ಯಾರು ಉತ್ತರಾಯಣ ಪುಣ್ಯಕಾಲದ ಅಂದರೆ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾರೋ ಅವರು ಸೀದಾ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ। ಇದೇ ಥರ ಇನ್ನೊಂದು ಹಬ್ಬ ಇದೆ ಮಕ್ಕಳ, ವೈಕುಂಠ ಏಕಾದಶಿ ಅಂತ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ। ವೈಕುಂಠ ಏಕಾದಶಿ ದಿನಾನೂ ಯಾರಾದರೂ ಮೃತ್ಯುವನ್ನು ಹೊಂದಿದರೆ ಅವರು ಸೀದಾ ವೈಕುಂಠಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇದೆ। महाभारत के भीष्म पितामह कुरुक्षेत्र के युद्ध में घायल होने पर भी इसी दिन की प्रतीक्षा करते रहे और सूर्य के मकर राशि में प्रवेश करते ही उन्होंने अंतिम सांस ली। यहाँ देखिए, ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹ, ಮಹಾಭಾರತದ ಕತೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಮಕ್ಕಳ। ಕೌರವರು ಮತ್ತು ಪಾಂಡವರು, ಅವರಲ್ಲಿ ಹಸ್ತಿನಾಪುರ ರಾಜ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧ ಆಗುತ್ತೆ। ಆ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹ ಕೌರವರಿಗೆ ಪಾಂಡವರಿಗೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ತಾತ, ಆದರೆ ಅವರು ಕೌರವರ ಕಡೆಯಿಂದ ಯುದ್ಧನ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅರ್ಜುನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಾಣಗಳನ್ನು ಹೊಡೆದು ಶರಶಯ್ಯೆ ಅಂತಾರೆ ಮಕ್ಕಳ, ಬಾಣಗಳ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ಮಲಗಿಸ್ಬಿಡ್ತಾನೆ। ಅವರು ಅತೀ ಪರಾಕ್ರಮಿ, ಅವ್ರನ್ನ ಯಾರೂ ಸೋಲ್ಸೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ। ಆದ್ರೂ ಅರ್ಜುನ ಬಾಣಗಳಿಂದ ಶರಶಯ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಮಲಗಿಸ್ತಾನೆ। 58 ದಿನಗಳ ಕಾಲ ಮಕ್ಕಳ ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹ ಇದೇ ಬಾಣಗಳ ಹಾಸಿಗೆಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿದ್ರು। ಅವರು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಒಂದೇ ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೋಸ್ಕರ, ಅದೇ ಉತ್ತರಾಯಣ ಪುಣ್ಯಕಾಲ। ಯಾವಾಗ ಸೂರ್ಯ ಮಕರ ರಾಶಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ನೋ
ಆಗ ಅವರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿದರು. ಈ ರೀತಿ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ರೈತರ ಹಬ್ಬ ಮಕ್ಕಳ. ಇವಾಗ ಮುಂದಿನ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ, बैसाखी. बैसाखी त्योहार पंजाब में मनाया जाता है. पंजाबी इसे नया साल का प्रारंभ मानते हैं. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಇದು ಪಂಜಾಬ್. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಪಂಜಾಬಿಗಳು ಬೈಸಾಖಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಪಂಜಾಬಿಗಳಿಗೆ ಈ ಹಬ್ಬ ನವ ವರ್ಷದ ಹಬ್ಬ ಅಂತ ಆಚರಣೆನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಈ ಹಬ್ಬ ಹೊಸ ವರ್ಷ. इसे नई फसल का त्योहार भी माना जाता है. इस अवसर पर खेत हरे भरे दिखाई पड़ते हैं और रबी फसल कटाई के लिए तैयार रहती है. ಈ ಹಬ್ಬ ಬರೋದು ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ. ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜನವರಿ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಪೇರುಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ ಹೊಲದಲ್ಲಿ. ಅದು ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳಷ್ಟರಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಬೆಳೆದು ನಿಂತಿರುತ್ತೆ. ಆ ಬೆಳೆಗಳ ಕಟಾವು ಮಾಡಿ ಉತ್ಸವದ ರೂಪದಲ್ಲಿ ಆಚರಿಸುವುದೇ बैसाखी ಹಬ್ಬ. इस कारण गाँवों के किसान खुशी और उमंग से भर जाते हैं. इसलिए इस पर्व को उत्सव के रूप में मनाते हैं. ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದರೂ ಹೊಲ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಬರೀ ಹಸಿರೇ ಹಸಿರು ತುಂಬಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ನೋಡಿ ರೈತರಿಗೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಅವರು ಖುಷಿಯಿಂದ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಅವರ ವಾದ್ಯಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ಸೀದಾ ಹೊಲಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲೇ ನೃತ್ಯವನ್ನು ಶುರು ಹಚ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತಾರೆ. इस त्योहार के दिन सब मिलकर ओजपूर्ण भांगड़ा और गिद्दा नृत्य करते हैं. भांगड़ा नृत्य विश्व में ही प्रसिद्ध है ना बच्चों. जो पुरुष नृत्य करता है उस नृत्य के शैली को भांगड़ा बोलते हैं और स्त्री का नृत्य का जो शैली होता है उस शैली को गिद्दा बोलते हैं. इस दिन सभी लोग परंपरागत वस्त्र पहनते हैं. ताजे गेहूं के आटे की रोटी, देसी घी और गुड़ खाते हैं. उत्सवाग्नि जलाकर उसके चारों ओर नाचते हैं. ಆ ದಿನ ಅವರು ಹೊಸದಾಗಿ ಬೆಳೆದ ಗೋಧಿ ಹಿಟ್ಟಿನ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮನೆಯಲ್ಲೇ ತಯಾರಿಸಿದ ತುಪ್ಪ ಹಾಗೂ ಬೆಲ್ಲವನ್ನು ಅವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ದಿನ ತಮ್ಮ ಊಟದಲ್ಲಿ ಬಳಸ್ತಾರೆ. ಸಾಯಂಕಾಲ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿ ಅದರ ಸುತ್ತಲೂ ವಾದ್ಯಗಳನ್ನು ಬಾರಿಸುತ್ತಾ ಆ ಭಾಂಗಡ ನೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಮುಂದಿನ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಮಕ್ಕಳ. विशु. केरल में नव वर्ष के आरंभ को विशु त्योहार के रूप में मनाया जाता है. चलिए, अभी हम लोग देखे पंजाब में बैसाखी का त्यौहार मनाते हैं. अभी सीधा आ जाइए आप दक्षिण भारत केरल में. केरल में विशु का त्यौहार मनाते हैं और यहाँ पे इस त्यौहार को नव वर्ष के रूप में मनाया जाता है. बैसाखी पंजाबियों का नव वर्ष और विशु केरल के लोगों के लिए नववर्ष. विशुकानो अर्थात शुभ दृश्य के अवलोकन की प्रथा इस नववर्ष के उत्सव का महत्वपूर्ण अंग होता है. ವಿಶುಕಾನೋ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ನೋಡುವಂಥದ್ದು. ಈ ಒಳ್ಳೆಯ ದೃಶ್ಯಗಳು ಏನು ಅಂತ ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. ಅಕ್ಷತ್, ನಯ ವಸ್ತ್ರ, ತಾಂಬೂಲ್ ಪತ್ರ, सुपारी, दर्पण, फूल, सिक्का आदि समृद्ध के सूचक पदार्थों को कांसे के बर्तन में रखा जाता है जिसे कनी कहते हैं. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಈ ಪಿಕ್ಚರಲ್ಲಿ ಇದು ತಾಮ್ರದ ತಟ್ಟೆ. ತಾಮ್ರದ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷತೆ, ಹೊಸ ಬಟ್ಟೆ, ಎಲೆ, ಅಡಿಕೆ ಮತ್ತು ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಕನ್ನಡಿ, ಹಣ್ಣು ಮತ್ತು ಹಣ, ಕೆಲವರು ಆಭರಣಗಳನ್ನೂ ಇಡ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಜೋಡಿಸ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಕನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. परिवार की सबसे बड़ी सदस्य कनी की व्यवस्था विशु की पूर्व रात ही करती है और केरल के लोगों का विश्वास है कि विशु के दिन जो सबसे पहले इसे देखता है उसके लिए नववर्ष मंगलकारी हो जाता है. ये सारे पदार्थों को थाली में सजा के भगवान के सामने रख देते हैं. ये व्यवस्था कौन करता है? ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಇದನ್ನು? ಆ ಪರಿವಾರದ ಅಂದರೆ ಹಿರಿಯ ಸದಸ್ಯೆ
ಅಜ್ಜಿ ಇರ್ಬೋದು, ಅಮ್ಮ ಇರ್ಬೋದು, ದೊಡ್ಡಮ್ಮ ಇರ್ಬೋದು, ಅವರು ಆ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜೋಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಬಂದು ಅವರು ಮಲಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದಿದ ತಕ್ಷಣ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಅವರು ಆ ತಟ್ಟೆನಲ್ಲಿ ಜೋಡಿಸಿರುವ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಎದ್ದಿದ ತಕ್ಷಣ ಕಣ್ಣು ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ ಈ ಪಿಕ್ಚರಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಕಣ್ಣು ಹಿಂಗೆ ಮುಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಅವರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಏನು ಅಂದರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದಿದ ತಕ್ಷಣ ಆ ಜೋಡಿಸಿರುವ ತಟ್ಟೆಯನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ಇಡೀ ವರ್ಷ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಅವರದ್ದು. चलिए अब चलते हैं क्रिसमस की ओर। पूरे दुनिया में ईसाई समुदाय द्वारा क्रिसमस त्यौहार बड़ी धूमधाम से मनाया जाता है। देखिए यीशु क्रिस्ता, इनको हम लोग जीसस भी बोलते हैं। इनका जन्मदिन होता है 25 दिसंबर। उस दिन दुनिया के सारे ईसाई समुदाय लोग क्रिसमस के द्वारा उनका जन्मदिन मनाते हैं। हर साल 25 दिसंबर को इस त्यौहार पर गिरिजाघर जाकर ईसाई समुदाय प्रार्थना में भाग लेते हैं। ईसाई ಸಮುದಾಯದ ಜನ ಆ ದಿನ ಗಿರಿಜಾಘರ್ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳ ಚರ್ಚ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಮತ್ತು ಸಾಮೂಹಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. इस अवसर पर गाए जाने वाले गीतों को ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕ್ಯಾರಲ್ಸ್ भी कहते हैं. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಡುವಂತಹ ಹಾಡುಗಳನ್ನು ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಕ್ಯಾರಲ್ಸ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. बर्फीली सर्दियों में भी हरे भरे रहने वाले क्रिसमस पेड़ को इस अवसर पर सजाया जाता है. ಇವಾಗ ಒಂದು ಮರ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂದರೆ, ಸಮೃದ್ಧವಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಹವಾಮಾನ ಸರಿಯಾಗಿರಬೇಕು. ಜಾಸ್ತಿ ಬಿಸಿ, ಗಾಳಿ, ಚಳಿ ಆ ಥರ ಇದ್ದರೆ ಮರ ಬೆಳೆಯೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇಸಾಯಿ ಸಮುದಾಯದ ಜನ ಯುರೋಪ್ ಕಂಟ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಮಂಜಿನ ಮಳೆ ಬೀಳುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳ? ಆ ಮಂಜಿನ ಮಳೆಯಲ್ಲೂ ಹಸುರಾಗಿ ನಿಂತಿರುವಂತಹ ಒಂದೇ ಒಂದು ಮರ ಅಂದರೆ ಈ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಮರ. ಇದನ್ನು ಅವರು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಅವರ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ತಯಾರಿ. ಈ ಮರವನ್ನು ಯಾರು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಅಲಂಕರಿಸಿದ್ರು ಅಂತ ಇದ್ರ ಹಿಂದೆನೂ ಒಂದು ಕತೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳ. ನೋಡಿ, एक बार महारानी विक्टोरिया के पति राजकुमार एल्बर्ट ने अपने महल विंडसर कैसल में कैंडीज, फल और छोटे तोहफों से एक बहुत बड़े क्रिसमस ट्री को सजाया था. तब से यह परंपरा चल पड़ी. ಇವಾಗ ಹೋಗೋಣ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ಗೆ. ಓಕೆ, ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಣಿ ವಿಕ್ಟೋರಿಯಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಪತಿನೂ ಇದ್ದಾರೆ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಎಲ್ಬರ್ಟ್. ಅವರು ವಾಸಿಸುವಂತಹ ಅರಮನೆನ ವಿಂಡ್ಸರ್ ಕ್ಯಾಸಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ವಿಕ್ಟೋರಿಯಾ ರಾಣಿಯವರ ಪತಿ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಎಲ್ಬರ್ಟ್ ಅವರು ಈ ಮರವನ್ನು ಇದೇ ಥರ ಕ್ರಿಸ್ಮಸ್ ಟ್ರೀಯನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಜನಗಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಯಿತು. ಈ ಪರಂಪರೆ ಆವಾಗಿಂದ ಶುರುವಾಯಿತು. अब चलिए बच्चों और एक त्यौहार की तरफ चलते हैं, वो है रमज़ान. चलिए बच्चों अगले त्यौहार की तरफ चलते हैं, रमज़ान. रमज़ान मुसलमानों का पवित्र त्यौहार है. रमज़ान के महीने में मुसलमान 30 दिन का रोज़ा रखते हैं. रोज़ा का मतलब है उपवास का व्रत. ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಂಧುಗಳು ಮಕ್ಕಳ, ಈ ರಂಜಾನ್ ಅನ್ನೋ ತಿಂಗಳಲ್ಲಿ 30 ದಿನ ಉಪವಾಸನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಉಪವಾಸ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ರೋಜಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. मुसलमान मानते हैं कि सूर्योदय के पहले और सूर्यास्त के बाद ही खाना खाया जा सकता है और इस बीच खाने पीने की प्रक्रिया को बंद रखना चाहिए. देखिए बच्चों, सूर्योदय और ये सूर्यास्त. मुसलमान बंधु मानते हैं सूर्योदय के बाद खाना पीने का प्रक्रिया बंद रखना चाहिए. जैसे ही सूर्यास्त हो जाता है वैसे उसके बाद वो लोग का खाने पीने का प्रक्रिया शुरू हो जाता है. ಮಕ್ಕಳ, ಈ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ 30 ದಿನ ಅವರು ಏನು ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸೂರ್ಯ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಊಟ ಮತ್ತು ತಿಂಡಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ನೀರು ಕುಡಿಯೋದೇ ಆಗಲಿ ಅವರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೂರ್ಯಾಸ್ತ ಆದ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಸೂರ್ಯ ಮುಳುಗಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಉಪವಾಸವನ್ನು पूर्णಗೊಳಿಸ್ತಾರೆ. इस तरह 30 दिनों तक उपवास करने के बाद
रमज़ान त्यौहार को बड़ी धूमधाम से मनाया जाता है। सभी मुसलमान बंधु मस्जिद जाते हैं, नमाज पढ़ते हैं और मिठाई बांटकर परस्पर गले मिलते हैं। यहाँ देखिए 30 ದಿನದ ಉಪವಾಸದ ನಂತರ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಂಧುಗಳು ಮಸ್ಜಿದ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ನಮಾಜ್ ಓದ್ತಾರೆ ಮತ್ತು ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಹಂಚಿಕೊಂಡು ಖುಷಿಯಿಂದ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ। यह त्योहार भाईचारे की भावना और आपसी बंधुत्व का प्रतीक है ಅಲ್ವಾ। ಇದು ಎಷ್ಟೇ ಶ್ರೀಮಂತರಾಗಿರಲಿ ಎಷ್ಟೇ ಬಡವರಾಗಿರಲಿ ಎಲ್ಲರೂ ಮಸೀದಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ರಿಗೊಬ್ಬರು ತಪ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಭಾಯಿಚಾರ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಸಹೋದರರು, ಭಾತೃತ್ವ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು ಮಕ್ಕಳ। भारत में मनाए जाने वाले ये सभी त्योहार हर्ष और उल्लास, सुख और आनंद के पर्व हैं। इनको हम अपने देश की सांस्कृतिक धरोहर कह सकते हैं। ನಾವು ಇಷ್ಟೊಂದು ಹಬ್ಬಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮಗಳಿಗೆ ಸೇರಿದ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ। ಹಬ್ಬಗಳು ಅಂದರೆ ಏನು? ಖುಷಿ, ಸಂತೋಷ, ಹರ್ಷ, ಆನಂದ। ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊಸ ಹೊಸ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಅಡುಗೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇವಾಗ ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಒಬ್ಬಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರ ಮನೆಗೂ ಕೊಡ್ತೀವಿ, ಬೇರೆಯವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು ನಮಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ। ಖುಷಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಈ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸ್ತೇವೆ। ये हमारे देश का सांस्कृतिक धरोहर है। ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಆಸ್ತಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಆಸ್ತಿ। ये त्योहारें हमारे परिवारों को और समाज को बांध के रखता है। इन सभी त्योहारों से बच्चों हम लोग बहुत अच्छे अच्छे गुण सीखते हैं, है ना। सहकारिता, भातृत्व, भाईचारा, दूसरे गरीबों को सहायता देना, है ना। ये सभी अच्छे अच्छे गुण सीखते हैं। इसीलिए हम लोगों को त्योहारों को मनाना चाहिए और खुशी खुशी हमारे आने वाली पीढ़ी को भी इसको हस्तांतर करना चाहिए। अब बच्चों आप लोग तो जान गए होंगे बहुत सारे त्योहारों के बारे में, उनके हर एक त्यौहार में हम लोग कैसे कैसे मनाते हैं, है ना। वो सब आप लोग तो जान गए होंगे। चलिए हम लोग देखते हैं। ये देखिए, ये चित्र को देखकर बताइए कि ये किस त्योहार का प्रतीक है। बताइए। ये है विशु। और ये देखिए, ये मस्जिद दिख रहा है, तो कौन सा त्योहार है? रमज़ान है। और ये पेड़ को सजा के रखा हुआ है तो क्रिसमस है। और यहाँ पे नृत्य के द्वारा अपने खुशियों को बांट रहे हैं, वो है बैसाखी। चलिए अब चलते हैं। मूल्यांकन करना भी तो ज़रूरी है ना। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में आपको देना है। महाभारत में भीष्म पितामह किस दिन की प्रतीक्षा कर रहे थे? बताइए तो, किस दिन की? महाभारत में भीष्म पितामह उत्तरायण पुण्यकाल के दिन की प्रतीक्षा कर रहे थे। दूसरा प्रश्न, बैसाखी त्योहार कहाँ मनाया जाता है? कहाँ बच्चों? बैसाखी त्योहार पंजाब में मनाया जाता है। तीसरा प्रश्न, केरल में किस त्योहार को नववर्ष का सूचक माना जाता है? केरल में विशु त्योहार को नववर्ष का सूचक माना जाता है। सही। चारवा प्रश्न, रमज़ान के दिन मुसलमान बंधु कहाँ जाते हैं? रमज़ान के दिन मुसलमान बंधु मस्जिद जाते हैं और नमाज पढ़ते हैं। व्याकरण की ओर चलते हैं बच्चों। हिंदी में 2 प्रकार के लिंग होते हैं, एक स्त्रीलिंग और एक पुल्लिंग, है ना। यहाँ पे कुछ पुल्लिंग शब्द दिए गए हैं, आपको स्त्रीलिंग शब्द लिखना है। चलिए पहला देखते हैं। शिक्षक। शिक्षक का स्त्रीलिंग रूप ಶಿಕ್ಷಿಕ। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕ ಪದದ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ। ಆ ಇ ಅನ್ನೋದು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಆದರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಆ ಇ ಅನ್ನೋ ಮಾತ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು। ಶಿಕ್ಷಕ್, ಶಿಕ್ಷಿका। चलिए, नायक, नायक, नायिका। और सेवक, सेविका। संपादक, संपादिका। बालक, बालिका। ನೋಡಿ ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। लेखक, लेखिका, है ना। ये बहुत बहुत इम्पॉर्टेंट है बच्चों, इसको हमेशा ध्यान में रखिए। यहाँ पे बच्चों रिक्त स्थान है, आपको सही शब्द ढूंढकर इसमें लिखना है, ठीक है। पहला प्रश्न है, मकर संक्रांति प्रतिवर्ष डैश महीने में मनाया जाता है? कौन सा महीना?
जनवरी महीना। और दूसरा प्रश्न है, बैसाखी त्योहार डैश राज्य में मनाया जाता है? कौन सा राज्य में? पंजाब में। रमज़ान डैश का पवित्र त्योहार है? रमज़ान मुसलमानों का पवित्र त्योहार है। पाठ के अंत में गृह कार्य देना भी अनिवार्य है ना? लिख लीजिए। पहला प्रश्न है, भारतीय त्योहार विषय पर निबंध लिखना है। आपके विचार, आप मुक्त होकर आप अपने विचार को प्रकट कर सकते हैं। और दूसरा प्रश्न है, इन पर टिप्पणी कीजिए। कनी, एक छोटा सा पैराग्राफ लिखना है। कनी, रोजा, क्रिसमस कैरल्स और बैसाखी। इन प्रश्नों के उत्तर लिखिए, अपने अध्यापकों को दिखाइए, उनसे शाबाशी ज़रूर लीजिए। पाठ के अंत में बच्चों, हम इस महान भारत देश के भारतवासी हैं। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, अर्थात माता और मातृभूमि का स्थान स्वर्ग से भी ऊपर है। हम लोग गर्व से कहते हैं कि हम लोग भारतवासी हैं। इसी के साथ हम लोग इस कक्षा को समाप्त करते हैं बच्चों। फिर मिलते हैं अगली कक्षा में। तब तक के लिए धन्यवाद।